राज्यातील 288 जागांसाठी आज विधानसभा निवडणूक पार पडत असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत। निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा उत्सव आहे। मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा सन्मान करण्याचा दिवस विधानसभा निवडणुकीत राज्याला बळकट करण्यासाठी आपले एक महत्त्वाची भूमिका बजावते। चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एक मत महत्त्वाचे असते। त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपल्या हक्काचा वापर करून मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जाते। आपले आणि आपल्या पुढील पिढीचे भवितव्य ठरविणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतउत्सवात सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले जात आहे। यावेळी महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। नाशिकमध्ये डॉक्टर शीतलताई विसावे यांनी शिवाजी चौक सिडको परिसर येथे आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं। नमस्कार, जय श्री माताजी। आज 24 नंबर प्रभागामध्ये आम्ही सगळे मतदानासाठी एकत्रित आलेलो आहोत। आज बूथ प्रमुखाची ड्यूटी असेल, शक्ती प्रमुखाची ड्यूटी असेल, सगळेजण आपल्या आपल्या परीने ते कार्य बजावत आहेत। आणि आज बघत आहात आपण, बघा तिकडे कॅमेरा जाऊ द्या, तिकडे बघा किती गर्दी झालेली आहे बूथवर। आणि हे सगळं काम जे आहे हिंदुत्वासाठी होत आहे, कारण हिंदुत्व हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज आपल्यासाठी आहे। आपण आज हिंदुत्वासाठी जर मतदान केले तर पुढच्या पिढीला आपल्या जगवण्यासाठी याचं सहाय्य होईल। आपले मोदीजी केंद्रात खूप सहाय्य करता आहे, सगळ्यांना तिथून संरक्षितता प्रदान करता आहेत। तर आपण स्थानिक लेवलला आणि आपल्या महाराष्ट्र लेवलला आपण हे निवडणूक जर चांगल्या पद्धतीने बजावली आणि जास्तीत जास्त मतदान केले तर नक्कीच भारतामध्ये एक हिंदू राज्य निर्माण होईल, महाराष्ट्रामध्ये हिंदू राज्य निर्माण होईल आणि आपल्या हिंदू राष्ट्रासाठी आपण जगतो आहोत याचा आपल्याला अभिमान राहील। मी सौ शीतल विसावे आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ग्रामोदय विद्यालयात इथे आलेली आहे। आपण बघू शकता लोकांची उत्स्फूर्त गर्दी, प्रतिसाद आम्हाला इथे मिळतो आहे। आमच्या उमेदवार ज्या आहेत सीमाताई हिरे या विद्यमान आमदार होत्या, 2 वेळा ते आमदार झाले, आज तिसऱ्यांदा ते आमदारकीचे इलेक्शन लढवत आहेत। आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतो की या इलेक्शनलाही त्यांना भरघोस यश मिळो आणि त्या उत्तुंग शिखरावर पोहोचवत मंत्री होत ही सदिच्छा, शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद। प्रभाग 24 मध्ये जो काही मतदानाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिसत आहे। आपण बघू की जो काही मतदानाची आकडेवारी सुद्धा वाढण्यासाठी सर्व जे काही आपले ज्येष्ठ नागरिक असतील, बालगोपाळ असतील किंवा मित्रपरिवार या सगळ्यांनी चांगले असे प्रयत्न केले आहेत। पश्चिम विधानसभेमधून माननीय आमदार आमच्या सीमाताई हिरे या परत एकदा तिसऱ्यांदा चांगल्या अशा मताधिक्याने सर्व नागरिक त्यांना निवडून देणार आहेत। असा उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण आपण बघू, ग्रामोदय असेल, मॉडर्न शाळा असेल किंवा मनपा 68 शाळा असेल, येथे एक चांगला असा प्रतिसाद नागरिकांचा इथे मिळत आहे मतदानासाठी। आजच्या या विधानसभा निवडणुकीचा जो धुराळा सुरू आहे, मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो। अतिशय उत्स्फूर्तपणे प्रत्येक जण मतदाना उभं राहते। मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि कर्तव्य तो घटनेने दिलेला आपल्याला अधिकार आहे। आपण प्रत्येकाने याचं स्मरण ठेवलं पाहिजे, प्रत्येकाने मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे, 100% मतदान व्हायला पाहिजे, हेच आवाहन मी सर्वांना करतो। भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत केलेली कामे आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवलेलं आहे। आज आपली इकॉनॉमी ज्या लेवलला वाढलेली आहे, महाराष्ट्राचा जो विकास झालेला आहे, त्यासाठी आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी आपल्या महाराष्ट्राचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही। आपण सर्वांनी आपले बहुमूल्य मत आदरणीय सीमाताईंना आणि भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना द्यावं हीच विनंती, आवाहन मी आपल्या सर्वांना करतो। आणि सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान करावे। मतदानाचा हक्क जो घटनेने दिलेला आहे तो बजवावा, मतदानापासून वंचित राहू नये। 100% मतदान कसं होईल याचा सर्वांनी विचार करावा। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम। मी सुलोचना मोहिते, मी इथे मतदान करण्यासाठी आलेले आहे आणि मी हिंदुत्वासाठी मतदान करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। मी सुभाष गोपीनाथ लचके मतदानाला आलेलो आहे आणि हिंदुत्वासाठी मी मतदान केलेलं आहे। जय महाराष्ट्र। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।